नमस्कार, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो, त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. मित्रांनो, थंबनेलवरून विषय तुमच्या लक्षात आलाच असेल की मटका फुटत नाही पण पेपर फुटतो. आता अक्षरशः मटका म्हणजे हा 2 नंबरचा धंदा आहे. तरीही कल्याण बाजार, मुंबई बाजार आयुष्यात कधीही फुटले नाही किंवा त्यांचा आकडा कधी लीक होत नाही, त्यांची पत्ती कधी लीक होत नाही, त्यांची जोडी कधी लीक होत नाही, त्यांचा संगम आयुष्यात आतापर्यंत 1960 सालापासून कधीही लीक झालेला नाही. हा 2 नंबर धंद्यातला हा मोठा विश्वास. परंतु पेपर फुटतो. आता पेपर कुठले फुटतात? जे नीटचे पेपर. म्हणजे आता मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगणार आहे. बऱ्याच लोकांना, आपल्या फॅमिलीतल्या लोकांना माहीत नसेल की काय होतं की मोठमोठ्या पदावरच्या ज्या परीक्षा असतात, म्हणजे UPSC असेल, MPSC असेल, म्हणजे पब्लिक पोलीस कमिशनच्या, म्हणजे SP म्हणा, DYSP म्हणा, PSI म्हणा, किंवा मोठमोठ्या ज्या मंत्रालयातल्या ज्या नोकऱ्या असतात, ह्या परीक्षांचे जे पेपर आहेत यांचं अंतस्थ जी लोक आहेत ज्यांच्याकडे म्हणजे सावधानता किंवा रक्षण करण्यासाठी दिलेले, किंवा ते पेपर फुटू नये म्हणून त्यांच्याकडे हे दिलेले. पण ही आतलीच टोळी जी रक्षक आहे ती भक्षक होऊन बसलेली आहे. म्हणजे काय होतं की आता जसं मोठेगावकरनी नीटचे पेपर जो लीक झाला, म्हणजे जे ट्रायल घेतात अगोदर परीक्षेच्या आधी, तेच प्रश्न यांना अगोदर विद्यार्थ्यांना असतात. 100% हाय असे प्रश्न येतात. आणि मग हे काय करतात की लाखो करोडो रुपये याच्यापासून कमवतात. म्हणजे ज्या युवकांच्या जीवावरती सिस्टीम चालणार आहे त्यांना पोखरून खाण्याचं काम हे राजकीय नेते करतात. आता पहिले सोनम वांगचुक सर या ठिकाणी बसले होते, त्याच्यानंतर त्यांना हे करून, म्हणजे त्यांचा अवमान करून त्यांना ते उपोषण सोडायला लावलं. त्याच्यानंतर अभिजित दिपके यांनी या आंदोलनामध्ये उडी घेतली आणि पूर्ण भारतातला युवक तरुण हा पुढे येऊ लागला. आणि त्यांची एकच मागणी काय आहे की जो धर्मेंद्र प्रधान आहे तो मूळचा ओरिसाचा संबलपूर विधानसभेतील एक खासदार आहे आणि त्याच्याकडे आता तो भाजपच्या ज्या सत्तेत आहे 2021 पासूनचा तो शिक्षण मंत्री आहे, केंद्रीय शिक्षण मंत्री. म्हणजे त्याच्या हाताखाली सर्व भारत देशातली सिस्टीम चालती. आणि हे जी पोरं जी एवढे भयानक, शेतकऱ्याचा मुलगा असेल, लोक जमिनी विकून यांना शिकवण्यासाठी जीवाचं रान करतात, रात्र अभ्यास करतात, अशा लोकांना फक्त जी पैशावालीची पोरं आहेत यांना पेपर फोडून हे प्रश्न पुरवले जातात. आणि मग ही अशी लोक ज्यावेळी सिस्टीममध्ये येतात त्यावेळी ती सिस्टीम पूर्ण करप्ट झालेली असते. परंतु तरी सुद्धा अजून सुद्धा आपल्या जे देशाचे पंतप्रधान आहेत त्यांनी अजून सुद्धा त्यांचा राजीनामा घेतला नाही. त्याच्यामुळे पूर्ण तरुण पेटलेला. या उद्या शनिवार आहे आणि रविवार आहे, त्याच्यामुळे जंतर मंतरला भयानक गर्दी होणार आहे. आणि बघा, तुम्ही TV न्यूजला पाहत असाल की आपलीच लोक आपल्यालाच मारतायत. पोलीस हे तरुणांना मारतायत की जे उद्या IPS अधिकारी होणार आहेत किंवा मोठमोठ्या हुद्द्यावरचे अधिकारी असणार आहेत, कलेक्टर असणार आहेत, डेप्युटी कलेक्टर असणार आहेत. सगळे MPSC UPSCच्या माध्यमातून ही पोरं मोठ्या हुद्द्यावर झाल्यानंतर मग यांनी काय करायचं? मिलिटरी आपल्यालाच मारते. किती तरुणींना म्हणजे जनावरासारखं मारलं जातंय. ही देशाची सिस्टीम आहे का? त्यांच्या मतदानासाठी तुम्ही त्यांच्या पाया पडता रोडवरती. आणि आज ज्यावेळेस त्यांचं काय मागणं आहे की आम्ही एवढं अहोरात्र कष्ट करतो, अभ्यास करतो, आणि तुम्ही पेपर कसे फुटतात? पेपर फुटतात म्हणजे ही करप्ट एकदम भकाल सिस्टीम आहे. फक्त पैशासाठी या गोष्टी, ज्ञान विकलं जाते आपल्या देशात. म्हणून मी काय म्हणतो की एक वेळेस तो मटका फुटत नाही. तो मटका तर पूर्ण देशात चालतो, देशाच्या बाहेरही चालतो, तरी सुद्धा तो फुटत नाही. पण आपले पेपर मात्र नीटचे वगैरे हे सगळे पेपर फुटत आहेत. तर हा जाब ज्यावेळी हा देशाचा तरुण एकदा पेटून उठल्यानंतर पूर्ण ही राजकीय सिस्टम जसं बाहेरच्या देशात झालं होतं बघा तुम्ही, पूर्ण राजकीय नेते पळून गेले होते, असा हा युथ आता पेटून उठलेला आहे. त्याच्यामुळं पोलिसांनी सुद्धा, दिल्ली पोलिसांनी सुद्धा मारताना किंवा हाणताना जरा आपला हात आवरता ठेवा. कारण उद्या तुमचीही पोरं शिकतायत, त्यांचंही भवितव्य असणार आहे. तुम्ही आज तिथं नोकरीला असला म्हणून थोडा तुम्ही या विद्यार्थ्यांच्या जीवनपट काय चाललेलं आहे किंवा त्यांच्या चपला पायात घालून बघा की आज त्यांचं काय म्हणणं आहे.
तुम्ही सर धोपट ही सिस्टीम सरकारने काय केले की ठोकायची सिस्टीम लावलेली, ही सिस्टीम एकदम चुकीची आहे. हे सरकार या ठिकाणी ज्ञानाचं संरक्षण करण्यासाठी म्हणजे पेपर फुटीला हे या ठिकाणी फेल झालेलं आहे. त्याच्यामुळं धर्मेंद्र प्रधान यांनी यांचा राजीनामा हा घेणं योग्यच आहे. कारण आज पूर्ण जो विरोधी पक्ष आहे तो पूर्ण यांच्या बाजूने, युवकांच्या बाजूने उभा राहिला, युवकांची बाजू धरलेली आहे. विजय थालापती सर सुद्धा दिल्लीला येऊन गेलेले आहेत आणि बरेच म्हणजे सगळे महाराष्ट्रातले पक्ष असतील, सगळे पुढारी असतील, नेते असतील, मान्यवर असतील, संस्था असतील, हे सर्व ह्या युवकांच्या बाजूने आहेत. म्हणजे जी आपली काँग्रेस कॉक्रोच जनता पार्टी आहे, अभिजित दिपके यांच्या पाठीशी सर्व देश उभा राहिलेले आहे. आणि बहुतेक बघा तुम्ही त्यांना अटक सुद्धा होण्याची शक्यता आहे. कारण हे सरकार एकदम डोळे झाकून चाललेला हा भ्रष्टाचार आहे. फक्त सत्य द्यायचं आणि सत्तेच्या आधी ओरडायचं. आता धर्मेंद्र प्रधान सुद्धा कोण होते, यांनी आंतरराष्ट्रीय विद्यार्थी परिषदेवर सदस्य म्हणून काम केले, राष्ट्रीय पातळीवरती ते सचिव पण होते. त्यांनी सुद्धा या प्रकारची आंदोलनं, पेपर फुटीची आंदोलनं त्यांनी केलेली आहेत. मग आता त्यांच्याच हातात सर्व देशाचा कारभार असताना हे पेपर फुटतात कसे? तर तुम्हीच मित्रांनो विचार करा. ज्यावेळी आपण आपला मतदानाचा अधिकार बजावतो त्यावेळी सिस्टीम बघा तुम्ही कशी असते. लोक कशी पैसे देऊन मतदान करतात किंवा पैसे खाऊन मतदान करतात. हे राज्यकर्ते पाया पडतात, नंतर लाठीने आपल्यालाच मारतात, आपल्याच मुलांना मारतात, आपल्याच मुलांचं नुकसान होतं, आपल्याच शेतकऱ्यांचं नुकसान होतं. त्याच्यामुळे थोडासा विचार करण्याची गरज आहे. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा आणि अभिजित दिपके यांना साथ द्या. म्हणजे आपल्या पूर्ण विद्यार्थी जे आंदोलन विद्यार्थ्यांनी पुकारले त्यांना साथ द्या. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. नमस्कार.